लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खास असतो। या दिवशी सर्वांनी केवळ आपल्याकडेच पाहावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं आणि त्यामुळेच लग्नासाठी खास साडी असणं आणि पेहराव खास असणं गरजेचं असतं। तसं तर लग्नासाठी अनेक वेगवेगळ्या साड्या आपल्याकडे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नेसल्या जातात। त्यातही नऊवारी आणि पैठणीला जास्त मागणी असते, पण तरीही लग्नाच्या रिसेप्शनला रॉयल लुक देणारी साडी म्हणजे बनारसी। अगदी पूर्वीपासून बनारसी शालू आणि साडी ही परंपरा चालत आली आहे। मात्र आता बनारसी साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड आणि फॅशन आली आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। साडी कशी नेसावी हे देखील महत्त्वाचे आहे। बनारसी साडीचा लुक हा अत्यंत रॉयल असून याचे रंग अधिक आकर्षक असतात। केवळ सामान्यच नाही तर आता लग्नाच्या रिसेप्शनसाठी बॉलिवूड तारकाही बनारसी साडी नेसू लागल्या आहेत। बनारसी साडी ही सदाबहार आहे, कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणारी ही साडी तुम्हालाही तुमच्या लग्नात नेसायची असेल तर त्याच्या खरेदीसाठी जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तुमचा बनारसी साडीमधील लुक अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू शकेल। बनारसी साडी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्यावर थोडा रिसर्च करायला हवा। त्या साडीची डिझाईन, शैली या सगळ्याबाबत माहिती करून घेणे आवश्यक आहे। यामध्ये शट्टीर बनारसी, कोरा बनारसी, जॉर्जेट बनारसी, जांगला बनारसी, तंचोई बनारसी, कटवर्क बनारसी आणि बुट्टीदार बनारसी असे अनेक प्रकार आहेत। तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारची बनारसी साडी हवी ते पण तुम्ही पाहून घ्या, म्हणजे खरेदी करताना तुम्हालाही त्रास होणार नाही। तुम्हाला याच्या विविधतेबद्दल माहिती असली की बनारसी साडी खरेदी करताना कोणती फसवणूक देखील होणार नाही आणि लग्नासाठी एक योग्य साडीची तुम्हाला निवड करता येईल। बनारसी साडीचा रंग हेच त्याचं वैशिष्ट्य आहे। तुम्ही जर लग्नासाठी ही साडी खरेदी करत असाल तर ती गोष्ट डोक्यात ठेवणं आणि त्याचप्रमाणे रंगांची निवड करणं आवश्यक आहे। बऱ्याचदा लाल अथवा गुलाबी, राणी रंगाची बनारसी साडी लग्नामध्ये वापरण्यात येते। वेडिंग रिसेप्शनसाठी असा रंग अधिक खुलून दिसतो। सर्वांमध्ये तुम्ही खुलून दिसावं हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामधील गडद रंगाची निवड करा। अशा योग्य रंगाची निवड झाल्यावर त्याचबरोबर लागोलाग लागणारी लिपस्टिकही निवडून टाका। बनारसी साडी नेसताना आपल्या शरीराची रचना कशी आहे, अर्थात शरीर टाईप कसा आहे हे लक्षात घेणंही गरजेचं आहे, कारण साडी तुमच्या शरीराचे फीचर्स दाखवत असते। उदाहरणार्थ, तुम्ही उंच आणि बारीक असाल तर तुम्ही मोठी आणि हेवी बॉर्डरची बनारसी साडी नेसा, ज्यामध्ये तुम्ही अधिक खुलून दिसाल। तर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही लाईट रंगाची व्हर्टिकल प्रिंट अथवा शार्प बॉर्डरची बनारसी साडी नेसा। यामध्ये तुमची उंची थोडी अधिक वाटेल आणि जाडीही कमी दिसेल। बनारसी साडीची किंमत ही त्याच्या मटेरियल, डिझाईन, त्यावरील कलाकुसर आणि ब्रँड या सर्वांवरून ठरते। त्यामुळे जेव्हा लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करायला जाल तेव्हा त्यासाठी तुम्हाला कोणत्या बजेटपर्यंत साडी घ्यायची आहे ते मनाशी पक्के करून जा। यामुळे दोन फायदे होतील। पहिला म्हणजे तुमची लग्नाची खरेदी ओव्हर बजेट होणार नाही आणि पहिल्यापासूनच मनात किंमत ठरलेली असेल तर त्या किमतीत तुम्ही योग्य पर्याय शोधू शकाल। बऱ्याचदा आपल्याला साडी पाहिल्यावर आवडते पण नेसल्यानंतर त्याचा लुक आवडत नाही। त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी बनारसी साडी घेणार असाल तर निवडल्यानंतर एकदा ट्रायल करायला विसरू नका। साडी विक्रेत्याला तशी विनवणी करूनच साडी खरेदी करा, कारण एकदा साडी घेतल्यानंतर तुम्हाला ती परत करता येऊ शकत नाही। त्यामुळे वेळच्या वेळी ट्रायल करून मगच तुम्ही तुमच्या आवडत्या बनारसी साडीची निवड करा। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या बनारसी साड्या
तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.